तर आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाटतं आपण स्वयंपाक करतोय पण काहीतरी कुठेतरी चुकतंय. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रोजच्या स्वयंपाकात होणारे छोटे मोठे असे कुकिंग प्रॉब्लेम आणि त्यांची सोपी घरगुती सोल्युशन. कोणताही फॅन्सी इन्ग्रेडियंट नाही किंवा कोणताही एक्स्ट्रा खर्च नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा रोजचा स्वयंपाक खूप सोपा आणि चवदार होईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बऱ्याचदा घरातल्यांची तक्रार असते, आज पोळी कडक झाली आहे. मग ह्याच्यावर काय सोल्युशन आहे? जर समजा तुमच्यासुद्धा पोळ्या कडक होत असतील तर आता अशा पद्धतीने पोळी बनवून पहा. पीठ मळताना कोमट पाणी वापरून पहा. पीठ मळताना त्या पिठात 2-3 चमचे तेल टाकून पहा. पीठ 10-15 मिनटात झाकून ठेवायचं. थोडंसं तेल लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं आणि जास्त सुकं पीठ लावायचं नाही. पोळी म्हणजे फक्त पीठ नसतं, थोडा पेशन्स असतो. थोडी हलक्या हाताने पोळी लाटायची, हाय फ्लेमवरती ती पटापटा भाजायची, म्हणजे पोळी छान मऊ लुसलुशीत अशी होते. सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम, भाजी खालून जळते आणि वरून कच्चीच राहते. असं का होतं? कारण आपण घाईत आत जास्त ठेवतो. तर ह्याचं सोल्युशन काय? भाजी नेहमी मध्यम आचेवर करा. जाड तळाची कढई वापरा. त्यामध्ये ही भाजी हलवत राहायची. गरज वाटलं तर थोडंसं 1-2 चमचे पाणी शिंपडायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवरती भाजी शिजू द्यायची. सगळे मसाले टाकलेत तरी काहीतरी मिसिंग वाटतंय, हा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच येतो. तर ह्याच्यावरचं सोल्युशन काय की भाजी शिजल्यानंतर शेवटी थोडीशी चव घेऊन पाहिजे. मीठ थोडंसं शेवटी ॲडजस्ट करून पाहायचं किंवा सुरुवातीलाच फोडणी अगदी खमंग अशी द्यायची. कडकडीत फोडणी दिली ना तर भाजी छान लागते. मसाले थेट न टाकता थोडेसे तेलात परतून टाकायचे. किंवा आपण बऱ्याचदा काय करतो, मसाले सगळ्यात शेवटी वरून घालतो. त्याऐवजी थोडेसे तेलात परतून घाला, म्हणजे भाजी छान लागेल. आणि सगळ्यात शेवटी भाजीवरती थोडासा लिंबू पिळू शकता किंवा थोडा आमचूर पावडर टाकू शकतात, थोडासा गूळ टाकू शकतात. जर समजा भात मोकळा नाही झाला, चिकट झाला तर आपला सगळा मूड जातो. तर मग पुढच्या वेळी अशा प्रकारे भात बनवून पहा. तांदूळ धुवून कमीत कमी 20 मिनटं भिजवून ठेवायचे. पाणी योग्य प्रमाणात वापरायचं, म्हणजे 1 कप तांदूळ असेल तर त्यासाठी 2 कप पाणी. शिजल्यावर लगेच झाकण काढायचं आणि वरून थोडंसं तूप घालायचं. हा छोटासा लहानसा असा उपाय आहे, पण याच्याने खूप मोठा फरक पडतो. कधी कधी असं होतं ना की आपली जी डाळ आहे ती फार पातळ होते, म्हणजे डाळ ही आमटी नाही तर पाणीच वाटते. तर यासाठी काय सोल्युशन आहे? कुकरमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही. फोडणी वेगळी करून मग डाळीमध्ये मिसळायची. थोडीशी डाळ कुस्करून घालायची. झाकण उघडून थोडा वेळ ही डाळ अजून उकळू द्यायची, म्हणजे वरणाला नंतर फोडणी घालायची आणि वरण थोडा वेळ उकळू द्यायचं. तर डाळीची जी म्हणजे वरणाची जी चव आहे ती तिच्या कन्सिस्टन्सीमध्ये असते. तर त्यामुळे ही जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप पातळही नको, खूप घट्टही नको, अशा पद्धतीने ती ॲडजस्ट करायची. बऱ्याचदा असंही होतं की पदार्थ हा जास्त तिखट होतो, मिरची हातातून थोडीशी जास्त पडली जाते, किंवा कधीकधी आपलं लक्ष नसलं आणि चुकून समजा मिरची पावडर थोडी जास्त टाकली गेली. आता काय करायचं? त्याचं सोल्युशन आहे की थोडंसं दूध, दही किंवा नारळाचं दूध घालायचं. ते नसेल तर उकडलेला बटाटा घालू शकतो. मीठ थोडंसं वाढवायचं, मिठामुळे सुद्धा तिखटपणा ॲडजस्ट होतो. आणि हो, वरून आपण थोडंसं तूप किंवा तेलही टाकू शकतो. त्यामुळे घाबरायचं नाही, प्रत्येक चुकीला उपाय हा असतो. कधीतरी असं होतं की तळलेले पदार्थ खूप जास्त तेलकट होतात. भजी, वडा बाहेरून छान असतो पण हाताला तेल लागतं. मग ह्यावरती काय सोल्युशन आहे की तेल नीट तापल्यावरच आपण तेलामध्ये हे पदार्थ तळायचे. एकदम खूप पदार्थ टाकायचे नाही, त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे आपला पदार्थ तेलकट होऊ शकतो. आणि हो, भजी किंवा वडा बनवत असाल तर पीठ खूप जास्त पातळ ठेवू नका, त्यामुळे सुद्धा तेलकट होतो पदार्थ. त्यानंतर काढल्यावर थोडंसं टिश्यू पेपरवरती हा पदार्थ ठेवायचा, म्हणजे जे एक्स्ट्रा तेल असेल ते शोषलं जाईल. आता तळण म्हणजे काय? ते तापमानाचं गणित आहे. तुम्ही तेल किती तापवतायत आणि त्यामध्ये पदार्थ कसा तळताय यावरती ते तेलकट होणार आहे की नाही हे अवलंबून असतं. कधी कधी असंही होतं पहा, आमटी बनवली आहे किंवा रस्सा बनवला आहे
चव तर खूप छान आहे, पण खूप पातळ झालं आहे, त्याला घट्टपणाच नाही आहे. मग अशा वेळी काय करायचं? बेसन पीठ असेल किंवा बाजरीचं पीठ असेल, हे छान खमंग भाजून घ्यायचं आणि त्या आमटीमध्ये मिसळायचं आणि पुन्हा उकळी आणायची. आमटी छान घट्ट होते. कधी कधी असं होतं पहा की पदार्थ हा पटकन खराब होतो. तर मग आपण काय करू शकतो? तर याच्यावरचं असं सोल्युशन आहे की पदार्थ पूर्ण थंड झाल्यावरच आपण डब्यात भरायचा आहे किंवा थंड झाल्यावरच त्याला झाकून ठेवायचं आहे. शक्यतो ओला चमचा वापरायचा नाही. कुठल्याही पदार्थात ओला चमचा जर वापरला तर त्यामुळे तो पदार्थ खराब होऊ शकतो. आता फ्रीजमध्ये आपण जर कुठला पदार्थ ठेवत असू तर तो झाकण लावून ठेवायचा. समजा कणिक वगैरे ठेवतोय किंवा भाजी ठेवतोय तर वरून थोडंसं तेल किंवा तूप टाकून ठेवायचं, म्हणजे आपले पदार्थ खराब होणार नाही. बऱ्याचदा असं होत असतं बघा, आपण सकाळी स्वयंपाक बनवून ठेवतो आणि जेवायला बसेपर्यंत सगळं कोरडं झालेलं असतं, म्हणजे चपाती कोरडी वाटते किंवा भाजी ही सुकी अशी वाटते. तर त्यावेळी आपण काय करू शकतो? तर ह्याचं सोल्युशन असं आहे की चपात्या ह्या झाकून ठेवायच्या, भाजीवरती थोडंसं तूप टाकून ही भाजीसुद्धा झाकून ठेवायची. आणि हो, गरम जर तुमच्याकडे असं एखादं गरम भांडं असेल तर त्याच्यात आपण ही भाजी ठेवू शकतो किंवा चपातीचा सुद्धा जो गरम डबा असतो त्यात चपात्या ठेवू शकतो. त्यामुळे चपाती किंवा भाजी ही अशी कोरडी लागणार नाही. तर छोटीशी गोष्ट आहे, पण बऱ्यापैकी मोठा फरक याच्याने पडतो. तर मैत्रिणींनो, आजचे हे जे 10 प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितले हे तुम्हालासुद्धा कधी ना कधी नक्कीच आले असतील. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुमच्यात सगळ्यात मोठा कुकिंग प्रॉब्लेम कोणता आहे आणि तुम्ही त्याच्यावरती काय सोल्युशन काढलं. अशाच घरगुती आणि खऱ्या आयुष्यात उपयोगी येणाऱ्या टिप्ससाठी आपल्या घर आणि ती या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.